हॅलो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही आलो शेताकडे. हे आहे शेतामधलं मंदिर, माझं काळमादेवीचं मंदिर आहे हे. आणि इथे आमचं शेत आहे. तिकडे सगळे चाललेत आत्ता शेताकडे. आज भात पेरायचं आहे, म्हणजे रोप टाकायचं, त्यासाठी आम्ही आलो आहोत. हे धामणाचं झाड आहे वरती. तुम्ही खाल्लेत का धामणं? तुमच्याकडे भेटतात का? नक्कीच कमेंट करून सांगा मला. स्वामी समर्थ जामच खुश आहेत, कारण ते शेताकडे आलेत आणि समर्थनं आज पहिली वेळ बघणार आहे की भात कसं पेरतात ते. आणि ते माझे मिस्टर आहेत, माझे सासरे आहे, सासू आहे, सगळे आम्ही ते आलेलो आहोत. पहिला देवीच्या पायावेळ पडून घेतल्या, पूजा केली, त्यानंतर शेतामध्ये आलो. सगळे गेले पुढे. स्वामी कसा पळतो, स्वामीला उचलून घे. हा, हे आमचा ऊस. आणि काल पाऊस पडला आहे आणि खूप म्हणजे खूप चिखल झाला आहे. चिखल चप्पल बघा माझे कसे झालेत. वाटत नाही घरी जाय, पण ते घातले म्हणून तुटणार ते. का झालं? आंबा का फेकतोय? आंबट असणार म्हणून फेकला आंबा. बाबाने नांगरी पकडली आणि मिस्टर ओढत आहेत नांगरीने. मग आत्याकडे भात पेरते आणि मी खात पेरते. मस्त चालले आमचं भात पेरणे. आता रोप टाकून झालेलं आहे बघा. भात पेरले आणि त्याच्यात खात टाकलं आहे. हे 5 किलो भात होतं. आता हे झालं. आता भात किती बुद्धी गावतं सांगा की? किती गावतं? काय गावणं आहे? हां, एवढा मोठा प्लॉट आहे हा. पाऊस जर असेल तर 10 पोती गावतं, आता नाही सापडत. वरचं पण दोन्ही पण 10, म्हणजे दोन्हीमध्ये हे लावणार. आणि मी पहिली वेळ चालू हे रोप टाकायला 10 वर्षानंतर. आणि स्वामी वगैरे पप्पांसोबत गप्पा मारतोय. आणि स्वामीला पायाला चिक्कल लागतोय म्हणून तो तिकडे गेलाय. आणि आता हे पेरून झाले. आता हे मुजवायचं, नाही तर पाखरे खाणार आहे ना मम्मा. कालला पाऊस पडून गेला होता, त्यामुळे आज शेतामध्ये थोडं चिखल आहे. सगळ्या चप्पलनं माझ्या माती खूप म्हणजे खूप असं वाटतं की मी हिल्स घातलेत. ह्या शेतामध्ये रोप टाकून झाले आणि आम्ही चाललो दुसऱ्या शेताकडे. बाजूलाच शेत आहे तिकडे. आणि पाऊस काल पडून गेला आहे. चप्पल कसे झालेत चिखलात. समजचं रडणं चालू आहे, कारण तो पडला, त्याला लागलं म्हणून. मी चाललो दुसऱ्या शेताकडे. थोडंच आहे, एक अर्धा तास लागेल, नंतर आम्ही जाऊ घरी. जास्त काय नाही आहे, पण चिखल जास्त आहे. आम्ही ना ह्या मोठ्या बांधावरून उतरलो. स्वामीला मी उचलून घेतलं तर कडेवरती, पण नाही ऐकला की मला पण यायचं म्हणून त्याला परत सोडलं. परत तो एकटा चालत आला. स्वामी पण ना खरंच जाम मागाव झाला. आम्ही ना आता दुसऱ्या शेताकडे चाललो आहे, जे शेत की जवळच आहे. थोडं जास्त काय लांब चालायचं नाही आहे, पण हे मोठमोठ्यामध्ये बांध असतात, ते उतरायला जमत नाही. आता मी चप्पल पकडले, स्वामीला पण पकडले आणि समज मला फॉलो करतो आहे. हे असे बांध असतात ना मोठे मोठे, ते चालायला उतरायला जमतच नाही. दगड वगैरे खूप असतात शेतामध्ये. माती पण आहे, मातीमध्ये पण पाय रुतत आहेत, चिखल लागतोय. स्वामीचं बरं आहे, मम्मा उचलून घेतले, त्यामुळे त्याला टेन्शन नाही. पण तो चालतो म्हणतोय, पण मी त्याला उचलून घेतले. तिकडे मामा वगैरे सगळं सामान तिकडे शेताकडे परत इकडे आणतायत, कारण इकडे आता काही सामान नाही आहे. तिकडचं सामान घेऊन इकडे परत भात पेरायचं मला. म्हणजे मी रोप टाकतो, म्हणजे 4-5 किलो रोप असते ते टाकायची. हे बघा बाजूवाल्याने असं टाकलंय रोप, आणि त्याच्यामध्ये झाडं असे लावलेत, म्हणजे ते की म्हणजे चिमण्या वगैरे येऊन खाऊ नये म्हणून. आणि स्वामी खूपच लाडामध्ये आला आहे. असं इकडे बाहेर ऊस आहे हिरवागार, मस्त छान वाटते. ही रोप टाकल्यानंतर ते उगते, मोठी झाल्यानंतर ना परत आम्ही ते चिखल करायचा शेतामध्ये, पाणी टाकून वगैरे, पावसाचं पाणी जमा होतं, चिखल करायचा. त्यानंतर हे परत भात असं उपटून परत लावायचं. ह्याला म्हणतात रोप लावणे, भात लावणे आमच्याकडे. तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि आता आम्ही शेतामध्ये जवळ पोचलेलो आहोत. आमच्याकडे ना भात पण असतो, ऊस पण असतो, रताळे असतात. रताळे पण लावायचे आहेत, पण पाऊस थोडा कमी आहे त्यामुळे लावलेले नाही अजून. आता आम्ही रोप टाकतोय, जास्त पाऊस पडला की रताळे पण लावतो. तो वरती तो आमचा ऊस आहे आणि ही भाताचा प्लॉट आहे आमचा. इथं आता रोप टाकतात. आणि तिकडे काय, आता हे पाऊस पडला की ते भात मोठं झालं की रोप लावायचं. झाड आहे ना, हे आमचं जांभळा झाड आहे आणि इथं फणस झाड आहे. फणस एक झाडावरतीच खराब झाला आहे, तो बघा तिकडे. हे जांभळं आहेत पण छोटे छोटे आहेत आणि ते खराब झालेत, पाऊस खूप काल पडला आहे ना त्यामुळे. कुठे आंबे आहेत? हां, चलो भी खाते हैं आंबे. वाव, चांगलं आहे का झाड? कुठे? हां, इकडे झाड आहे वरती. झाडावरती पिकला आंबा खरंच खूप छान लागतो, गोड एकदम. त्याकडे आल्यानंतर खरंच खूप छान वाटतं, मस्त हवा सुटलेली असते. आज ऊन नाही त्यामुळे छान वाटतं. ऊन असते खरंच खूप ऊन लागतं. छान आहे. झाडात पिकला आंबा ना, तो झाडात पिकला आंबा ना खरंच खूप गोड लागतो. आता हे भात पेरलंय, आता ह्याला डायरेक्ट मोठं झाल्यानंतर यायचं, मग ते रोप लावायचे. पाऊस येतो ना, पडतोय, दोघला एवढं पाणी भरायचं, चिखल करायचं आणि त्यानंतर ते रोप करायचे. सो तो तिकडे पडला आंबा, तो इथे पडलाय. खाऊ नको.
शेताकडचे कामं वगैरे सगळे झाले आणि आई आणि पप्पा इथं आले होते हॉस्पिटलमध्ये. त्यांनी मला कॉल केला की आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो आहे आणि या म्हणून. मग काय आम्ही गाडी काढली आणि आलो हॉस्पिटलमध्ये. आईची थोडी तब्येत बरी नाही, म्हणजे विकनेस थोडा आला आहे. त्यामुळे आईला IV लावली इकडे आणि हॉस्पिटलमध्ये दुसरं कोणीच नव्हतं. त्यामुळे का सगळे वेळ आमचं होतं. असा होता आमचा. बाय.